श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या संकष्टी चतुर्थी. उद्या उपवास नाही केला तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2 वस्तू आवर्जून टाका. उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी अनेक जण नकळत अशी एक चूक करतात, ज्यामुळे या पवित्र दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व कमी होऊ शकते. पण शास्त्रात सांगितलेल्या ह्या 2 साध्या वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून श्रद्धेने स्नान केले तर मन प्रसन्न होण्यास आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण त्या 2 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या वेळी पाण्यात टाकायच्या आणि हा उपाय कसा करायचा म्हणजे त्याचा आध्यात्मिक लाभ मिळेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा छोटासा उपाय सांगणार आहे जो अनेक जणांना माहीतच नसतो. तर संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि सात्विक आचरण विशेष फलदायी मानले जाते. अनेक घरामध्ये ह्या दिवशी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि काही थेंब गंगाजल मिसळून स्नान करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार ह्यामुळे शरीराची, मनाची आणि वातावरणाची शुद्धी होते आणि भगवान गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. तर गंगाजलाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. स्नानाच्या पाण्यात काही थेंब गंगाजल मिसळल्याने स्नान हे केवळ शरीर स्वच्छ करण्यापुरते राहत नाही, तर ते एक पवित्र धार्मिक कृत्य बनते अशी श्रद्धा आहे. हळद मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक असल्याने ह्या दोन्हींचा एकत्रित वापर शुभ मानला जातो. तसेच लोकपरंपरेनुसार ज्या घरात सतत वाद, तणाव, चिंता किंवा निराशेचे वातावरण असते, त्या घरातील सदस्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि गंगाजल टाकून स्नान करावे. हळद आणि गंगाजल टाकून स्नान करावे अशी समज आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक विचार वाढतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. स्नान करताना ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप केल्यास मन अधिक एकाग्र होते. त्यामुळे तणाव कमी झाल्यासारखे वाटू शकते, मन प्रसन्न वाटते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यामुळे ह्या दिवशी पवित्र स्नान करून गणेश पूजा केल्याने शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांतील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना केली जाते. हळद ही देवी लक्ष्मीशी संबंधित मंगल वस्तू मानली जाते. त्यामुळे हळदीचा वापर समृद्धी, सौभाग्य आणि शुभत्वाचे प्रतीक म्हणून केला जातो. श्रद्धेनुसार हा उपाय आर्थिक प्रगती, प्रार्थनेचा भाग असू शकतो. अनेक कुटुंबांमध्ये संकष्टीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने सात्विक जीवनशैली, स्वच्छता आणि पूजा याचे पालन केले जाते. हळद आणि गंगाजलाने स्नान करणे हे त्या सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक विधी श्रद्धेने केल्याने अनेकांना मानसिक बळ मिळते. त्यामुळे नवीन काम सुरू करण्याचा उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढल्याचा अनुभव काही जण सांगतात. तर स्नानानंतर गणेश पूजा करून कुटुंबाच्या आरोग्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, तसेच पती-पत्नीतील प्रेमासाठी आणि घरातील ऐक्यासाठी प्रार्थना केली जाते. तर ह्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भक्ती आणि एकत्रितपणाची भावना वाढते. गंगा नदीला मोक्षदायिनी आणि पापहारिणी असे संबोधले जाते. पुराणामध्ये गंगेला देवत्व प्राप्त नदी मानले गेले आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार गंगाजल पाण्यात मिसळून स्नान केल्याने मनातील अपराधीपणाची भावना कमी करून नव्याने भक्तिभावाने दिवसाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. घरात पूजा करण्यापूर्वी स्वतःला धार्मिकदृष्ट्या शुद्ध केल्याची भावना निर्माण होते. गणेश पूजेसाठी सात्विक वातावरण तयार होते. तसेच देवपूजेत अधिक एकाग्रता निर्माण होण्यास मदत होते. अनेक भक्तांचा अनुभव असा सांगतो की अशा प्रकारच्या नियमित धार्मिक आचरणामुळे मन अधिक शांत आणि स्थिर राहते. तर हळद भारतीय संस्कृतीत मंगल, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. विवाह, गृहप्रवेश, देवपूजा अशा जवळपास प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा समावेश असतो.
तसेच हळद शुभत्वाचे प्रतीक असल्यामुळे जीवनात सकारात्मक सुरुवातीची भावना निर्माण होते. तर देवी लक्ष्मीशी संबंधित मंगल वस्तू म्हणून तिचा सन्मान केला जातो. तसेच घरात आनंद आणि मंगल वातावरण राहावे अशी प्रार्थनाही केली जाते. तर संकष्टीच्या दिवशी गणेश पूजेसोबत हळदीचा वापर केल्याने पूजा अधिक शुभ मानली जाते. तसेच हळद आणि गंगाजल एकत्र वापरण्यामागील पारंपरिक समज. तर जेव्हा गंगाजल आणि हळद एकत्र वापरली जाते तेव्हा अनेक परंपरांमध्ये ते शुद्धता आणि मंगलत्व यांचा संगम मानला जातो. स्नान कसे करावे? तर उद्या सकाळी लवकर उठून स्नानाचे पाणी तयार करावे. त्यात 5 ते 11 थेंब गंगाजल आणि 1 चिमूटभर हळद मिसळावे. दोन्ही हात जोडून भगवान गणेशाचे स्मरण करावे. ओम गणगणपते नमः ह्या मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करत स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून गणेशाची पूजा, दुर्वा अर्पण आणि नैवेद्य अर्पण करावे. भक्तिभावाने हा उपाय करणारे लोक पुढील उद्देशाने प्रार्थना करतात. घरातील कलह कमी व्हावा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राहावे, कामात येणारे अडथळे दूर व्हावेत, मुलांच्या शिक्षणात प्रगती व्हावी, व्यवसाय आणि नोकरीत योग्य संधी मिळाव्यात, तर मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी व्हावेत, भगवान गणेशाची कृपा लाभावी अशी प्रार्थना करतात. नकारात्मकता दूर होणे म्हणजे काय? तर धार्मिक ग्रंथांमध्ये नकारात्मक हा शब्द अनेकदा मानसिक आणि आध्यात्मिक अवस्थेसाठी वापरला जातो. तर उदाहरणार्थ सततची चिंता, निराशा, राग, मत्सर, भीती, मनातील अस्थिरता. तर श्रद्धेनुसार स्नान, मंत्रजप आणि पूजा यासारख्या सात्विक कृतीमुळे मन ह्या भावनांपासून दूर जाऊन अधिक शांत आणि सकारात्मक बनते. प्रगतीशी याचा संबंध कसा जोडला जातो? तर हिंदू धर्मातील विचार असा आहेत की जेव्हा मन शांत, एकाग्र आणि सकारात्मक असते तेव्हा व्यक्ती अधिक चांगले निर्णय घेऊ शकते, मेहनत सातत्याने करू शकते आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवू शकते. म्हणूनच धार्मिक परंपरांमध्ये अशा स्नानाला प्रगतीसाठी शुभ प्रारंभ असे मानले जाते. याचा अर्थ असा नाही की स्नानामुळेच यश मिळते, तर श्रद्धा, योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांनाही तितकेच महत्त्व आहे. श्री गणेशाय नमः. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणेशाचा जय जयकार करायला विसरू नका.